PhD वगैरे शिकायला लागते, त्यांच्यावर विश्वास ठेवून या जिल्ह्यापुरतं भाषेचं धोरण तुम्हीच ठरवा. असं ठरवायला काय हरकत. मग अशी तुम्ही बोलताना म्हणजे हे आपण सगळेच मान्य करतो की ज्या भाषेच्या बाउंड्रीज असतात त्या पोरस असतात. आता त्या पोरस बाउंड्रीचं मोठी त्याला भगदाडं पडलीत आणि त्यामुळं एखादं शब्द नाही म्हणजे सगळ्या संकल्पनांसकट त्या असे येत आहेत आणि त्यामुळं मग मराठी एक वाक्य बोलताना त्यातले म्हणजे फ्रेश एअर येण्यासाठी विंडो ओपन केली सारखी मराठी बोलली जाते. आता ह्याचा आपण धिक्कार केला पाहिजे का हे वास्तव म्हणून त्याला स्वीकारलं पाहिजे आणि असंच असणार. ह्याच्यामध्ये आता आपण उलटा प्रवाह नाही घेऊन जाऊ शकत. शेवटी भाषा हे तुम्हाला जे म्हणायचे ते सांगण्यासाठी आहे, कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये की मराठी बोलताना मराठीच बोललं पाहिजे, मग त्याच्यामध्ये हे शब्द या पद्धतीनं येऊ नयेत असा आग्रहही धरणं मग कितपत योग्य आहे. आपण जेव्हा मराठी म्हणतो ना तेव्हा मराठीचे शब्द हे मराठी बनवतात, ही गोष्ट बरोबर आहे. मराठीचं व्याकरण मराठी बनवते. बोलताना जर व्याकरण मराठी असेल तर आपण जे बोलतो ते मराठी बनतं. आपण जर फक्त मराठी शब्दच बोलायचं ठरवलं तर एक एक शब्द आता ऐनवेळी आपण म्हणतो, ऐनवेळी तो माणूस आलाच नाही. आता तो ऐन जो आहे तो अरेबिक आहे, त्याच्यामुळे मग ते सोडून फक्त वेळी असं म्हणायला लागेल. आयत्या वेळी आता आयत्या शब्द आहे ना मराठी, प्राकृत मधला आहे. पण तुम्ही सांगा बुक पुस्तक तो आहे पर्शियन, किताब तो पण आपला नाही, ग्रंथ तो संस्कृतचा आहे. मराठीत पुस्तक लिहिलं तर त्याला काय म्हणायचं. तर त्याला पुस्तक म्हणलं, ग्रंथ म्हणलं, किताब म्हणलं, चोपडी म्हणलं. चोपडी गुजराती, राजस्थान आणि गुजराती प्राकृतमधली ती. तर चालतंय. शब्द हे टोकन अर्थासाठी असतं. तो अर्थ मराठी अर्थव्यवहार हा केवळ मराठीच असतो. शब्द कुठल्याही भाषेतनं आलेले असले तरी. आणि मिश्किलपणाने हसणं हा अर्थ मराठीच माणूस समजू शकतो. यू कॅनॉट से शी लाफ्ड मिस्चिवसली, त्याची वाट लागते अर्थाची. अर्थव्यवहाराची परिसीमा असती, ती भाषेची परिसीमा असते. अर्थव्यवहार म्हणजे आर्थिक व्यवहार नाही, अर्थांचा सिमॅन्टिक. आणि त्यात कुठलेही शब्द चालू शकतात. त्याला आपण ती जी सीमा असतात त्या सीमांचं रेखांकन सतत आपण करत असतो. प्रत्येक वेळा बोलतो तेव्हा नव्याने करत असतो. त्याला व्याकरण म्हणतो. ते व्याकरण मराठी जोपर्यंत आहे तोपर्यंत ती मराठी राहते. जेवढे शब्द मराठीत बाहेरून येतील तितकी मराठी श्रीमंत होत राहील. पण बाहेरून शब्द आले आणि मराठी लोक जर मराठीचं व्याकरणच विसरून गेले आणि इंग्रजीच्या व्याकरणामध्ये मराठी शब्दात ते बोलायला लागले तर त्याचं विडंबन. नाही पण सर प्रश्न कुठे येतो की मराठीमध्ये असलेल्या शब्दांना बाजूला सारून तुम्ही ओढून ताणून किंवा सोपे आहेत म्हणून किंवा सहजपणानं